मामा एकटं एकटं जेवताना. नमस्कार बालानो, मी तुमचं सगळ्यांचं लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकास्ट ब्लॉग मध्ये. मंडळी लय दिवसात आपला ब्लॉग करतो चालू, कारण की कामाच्या याच्यानंतर भेटणं तो टाइम मला. आता आज आपण चालले एकविरा. आज आपला ब्लॉगचं कारण पण तसंच आहे, कारण की आपण आता आज कारला चाललो, कारल्याला एकविराच्या जत्रेला. तर आज जी धमाल मस्ती होणार आहे तर तुम्ही बघालच माझ्यासोबत. आणि आपला हा जो आजचा जो ब्लॉग आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आज याच्यानंतर लय इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहे. आम्ही आता फायनली एसटीन बसलो. आधी तर जागा भेटत नव्हती, पहिल्या 2 गाड्या गेल्या. आम्ही दरवर्षी तर पहिल्या करत होतो, यंदा वाट लागली आमची. माझ्यासोबत आपला विजय दादा आणि इकडे बसलाय बाला, बघू शकता. आणि पाठीमागं आपलं 2 पार्टनर आहे, ते बघू शकता. ते बघा तिकडे दिसत नाही ते. आणि आता खरी झाली सुरुवात आपल्याला. आता एस टी कधी सुट्ट्या ना कधी काय पद्धत, कारण की कारला जायला जी मजा आहे ना ती एस टीनंच आहे. का भाई लय बेकार मजा येते. खरी टेम्पो नाही पण एस टी पण त्यातल्या चालतं. आता आपला ड्रायव्हर आल्यामुळे आता एस टी सुटणार आहे आपली. चला आता आपले होते प्रवासाला सुरुवात. फायनली आता आम्ही पोहोचल्यावर लागल्या 2.5 तास आम्हाला पोहोचायला. अक्षरशः एस टी चालू होतो. काय केली होतं मला समजा पण नाही. आता इथं असलं धुलीने आणलाय तर विचारता पण आलाय बाग आमचं. आणि शपथ अक्षरशः मला असं वाटतं बोटीने आलं का काय समजा आहे, एवढा टाईम लावलाय त्यांनी. आता मला खरी वाईब आले, कारण की आल्यापासून तो वाटत नव्हता इकडे आला. आणि आता पहिली पालखी दिसले पण आहे बघा. आणि एवढं भारी वाटतं आज शपथ. 'पाठीमागं किस्सा असा झाला काय, एका पुरीच्या गालातला सर म्हणजे मारत होतं, चैन पण होतं. भाई इथं येऊन तुम्ही चोऱ्या करता तर तुम्ही काय बोल म्हणते, तर स्पीचलेस झालो आहे. बाकीच्या नंतर सांगेन भाई इथं आल्यावर काळजी घ्या तुम्ही. बाकी तर काय इथं विषय नाही असा. पाच पायरी मंदिराच्या इथं आल्या. आता अवतार तुम्ही बघू शकता. 14 लाखाच्या पालखीच्या सोबत होता भाई. राडा तर होणारच, पोरं नाही ऐकणार. आणि आता पहिल्यांदाच झालं की या मंदिरात म्हणजे गर्दी नाही 5 पायरी मंदिरात. आणि इथं तर दर्शन आता मला सगळं चांगल्या पद्धतीने भेटेल. पहिल्यांदा असं झालं की इथे गर्दी नाही. आपण आपल्या या आनंदाचा जल्लोष मात्र त्याचबरोबर त्यांच्या निधीतून यांच्या मार्गदर्शन. मामा एकटं एकटं जेवताना. मंडळी फायनली आमचं दर्शन झालं आहे. दरवर्षी 4-5 तास लागायचं लाईनीन दर्शनाला. यंदा आमचं 1 तासानं दर्शन झालं आहे. एकदम भारी वाटतंय. पब्लिक अजून तशी रास आहे बघा, बघू शकता तुम्ही माझ्या मागं. लय भारी वाटते. आज 1 तासात दर्शन झालं आहे आज. आणि मंडळी आमचं म्हणजे आता अनएक्सपेक्टेड गोष्ट होतंय का काय माहिती का, आम्हाला काय वरती जायचं आम्ही काय ठरवून आलो नव्हतो. पण आता असा अचानक म्हणजे एकदम रिसेंटली प्लॅन झाला का वरती जायचा. कुठं खालसा होतं जिथं झेंडा लावलेला आहे मोठा तिथं जायची आम्हाला. कसली वाट आहे बघा. तिथनं चालल्यावर आम्ही आता. आणि एकदम यानं तर कोणाला माहिती नाही रोड कुठं नाही. रोड फक्त मला माहिती आहे. मला पण विसरलो मी जरासं. त्यांना माहिती नाही, मी विसरतो. मी त्यांना बोललो मी तुम्हाला नेतो या. तर मी आता पुढे आहे आणि मागं एक माणूस आमचा हरवला आहे.
आता वरती चालल्यावर आम्ही कुठं इथं झेंडा लावला ना तिथं रस्ता तर एकदम डेंजर आहे. माझ्या मागं तुम्ही बघतावच एकदम बेकार बघा कसला रस्ता आहे बेकार एकदम. मी तर चढतोय आरामात. ह्यांची कशी फारले मी मुद्दाम मी रस्ता निवडलाय तिकडनं होतो एकदम सावकाशचा रस्ता पण मी तो नाही घेतला. कसंच चालता हे बघा काय चालले परिस्थिती. मी मुद्दाम मी रस्ता निवडलाय तिकडनं पण होता रोड सावकाशवाला पण मी बोला नको ह्याला बोलो हाऊस जराशी फिटवायची आहे ना म्हणून मी इकडशी आलो आहे. आणि आपलं तर काही टेन्शन नाही जरासा कठीण रस्त्यात ना नेतो. चला माझ्या मागं आपला विषय येत नाही बाई. आता शोके पण आता अर्ध्या रस्त्याने आलो हवा झाल्यांची टाईट मंडळी. फायनली आता आम्ही कुठं आलो बघा. वारणा आयचा देऊळ कसा दिसतंय. पब्लिक त्यानंतर कमी आहेत म्हणून यंदा लवकर दर्शन झालंय आमचा म्हणून आम्ही इकडे उंडरत आलो वरती. एक जण तर गलपाटला आमच्यातला ठीक आहे आलो आम्ही. मी तर येणार रेमटवीत नेणार आहे. तो रोड आहे ना जिरली का हे पाऊस भेटलं ना आपल्याला मध्ये जिरली बोलतात ते वर्षी जाऊन आले का जाऊन आले ना मग टेन्शन नाही. जिरू दे आम्ही अरे माझी जाम मेली बरे 5वी 6वी असेल ही चुकीचं येत नाही काही रोड नाही जिरण्याचा प्रश्न आहे रे. चुकीचा रोड आहे अरे चुकीचा रोड आहे ह्यो जायला काय विषय आहे. पॅच मी पार करून आले दादा इकडे पाठीमागे आता करताय पार. तो बघा बाला पण आलाय दादाने पण केलाय फायनली पार. आणि आता आम्ही चाललो इथं तर एकदम सेफ आहे कारण की इथं बांधले बिंदले नाही बोललं विषय नाही काय. आणि आता भारी वाटतंय वरती घार पण आले घार नाही घार दिसली ती बघा घार पण आले बेकार मस्त वाटतं एकदम असा गार. आणि इथं मागची आम्ही आलो तर आम्हाला करवंदा भेटलेली खायला म्हणजे जत्रेचे दिवस. यंदा असतील का नाही काय पत्ता नाही कारण की पहिली तर इथंच भेटतं करवंदा खायला आईच्या डोंगरावर. त्याच्यानंतर सगळी काही येतात असा मंडळी. एक झालं शॉर्ट आम्ही तिघा जण चरलो वरती. विजयादा बोलतो मना पण यायचे तो आधी होता आमच्यापासून वेगळा तर बघा त्याला फोनवर डायरेक्शन देत तो आलाय. ते रोज आता तो लय लांब आहे म्हणून तो काही दिसत पण नाही नेमका. तो बघा आमचा बंगाली बाबा चरते वरती. तो बघा बॅग ते दिसतं तुम्हाला का दिसतं कॅमेरा तो बघा कसला चरतंय बंगाली बाबा. एकटाच आता आलाय बिचारा. यायचा होता वरती करतात तो बोललेला आपण जाऊ पण आम्ही त्याला टाकून आलो म्हणजे तो कुठे गेला आम्हाला पत्ताच नव्हता. मागाशी पण चरताना मी एकटाच चरलो. हे 4 जण हरवलेलं मी एकटाच चरव होतो. 5 जण येऊन पण मी एकटा चरलो म्हणजे देवीची कृपा असेल इच्छा असेल का तू यंदा एकटा आलं तर पुढल्या वर्षी जोराने आहे असं काय असला देवीचा तर काय पत्ता नाही. सध्या तर आमचा आता बंगाली बाबा येतोय बघा. मंडळी इथं काय प्रकार चालले बघा. तो एवढ्यावरती डोंगरा म्हणजे आम्ही डोंगरावर तो अजून आमच्यापेक्षा वरती आहे तिथे जाऊन तो व्यायाम करतो बघा. तो हात हलवते तो थोडा दिसतोय तो बघा. हा व्यायाम म्हणजे ही कुठली जागा आहे व्यायाम करायची बघा किती वरती आहे तो. आणि आम्ही ऑलरेडी वरती आलो हे बघा. ह्यो एवढा अंतर आहे मधीन तो तेवढ्यावरती गेला व्यायाम करायला. माझा आता डोका आऊट झाला आहे. आमचा बाबा आलाय बंगाली बाबा आलाय धावत बिचारा. मंडळी फायनली आमचा माणूस आलाय विजयादा. आता आम्ही आता परत सुरुवात केली चरायला. तर बघा कसला मलवड भरून आलाय तो हे बघा मलवड भरून आलाय तो बंगाल फिरून आलाय बाबा. आणि आता आम्ही इथून परत सुरुवात केली चढायची. माणूस आला आमचा. जय माऊली प्रसन्न. चला आता आम्ही जय गुरुदेव रविवार क्लास गुरुजी. आता इथनं आम्ही परत चढणार आहे वरती. आता हात बघू शकता काला भरलाय पडले असतो परता वाचलोय मी डगराला ढेसलो डगर गेलाय खालती. नशीब मी वाचलो परता हात टेकला फक्त. तसं तर मी काय डेंजर माणूस आहे याने घेऊन मी चालू आहे पण माझं लक्ष नव्हतं चालताना खालती म्हणून नाही तर आपलं काम बेकार आहे. आपला नाद नाही तुम्हाला माहिती आहे. मला बघा मी स्वर्गान घेऊन आलो डायरेक्ट आईचा स्वर्ग. हे बघा जे आपल्याला लांबशी इतकं झेंडे दिसतात त्या ॲक्च्युअलमध्ये बघा किती मोठे आहेत ते. आणि बुवांचा बाईट आता बुवा काय बोलतात आपले बघूया. इथं ना आमचं फोटो सेशन झाले. बुवांची पोच बघा 1 नंबर पोच येईल. आणि बुवा करताना फोटो बेकार नाद नाही त्यांचा फोटोग्राफर निलेश घरात म्हणजे बेकार फोटोग्राफर आहे. यांनी एका साखरपुड्याचा अख्खा फोटो सेशन केला म्हणजे नाद नाही त्यांचा. हे फोटोग्राफर होणं डेंजर काम आहे. आणि झालं आमचा फोटो काढून येऊन तर लई बरा वाटला. शपथ जो सुख आहे ना शपथ बेकार एकदम. तर आता इथनं आम्ही निघतो. कसं वाटतं मी तुम्हाला दाखवतो.
एकदम बेकार लावलाय कॅमेरा आणि तो आता कसा येते ते बघूया, कारण की त्यांनी बॅग बिग पुढे घेतले, ऑल सेट झालाय. खलती आयचा डोंगर आहे आणि आता इकडनं आमचा आर्मीवाला येणार. यस, कॅशनवरशी त्यांनी हात फिरवलेला आहे. बाबा बाबा तो बघा चपलावर डायरेक्ट सरला. ओ माझ्याकडे हो सा बाबा बेकार. जय आई माऊली गुरुजी क्लास, जय गुरुजी क्लास रविवार, गुरुजी बुवा रामकृष्ण हरी. फायनली आता आमचा गड उतार झालेला आहे. आमचे बुवा वगैरे सर्व आलेत, एकदम सुखरूपपणे आलेत आणि दादाच्या सांगण्यावरून आम्ही तिथं रस्ता जरा भरकटलो. दादाचं काम म्हणजे नेहमी आम्हाला थोडंसं तोट्यात घालवते. माझं हे ऐकलं नाही म्हणून, पण त्याला ते थोडंसं चुकलो रस्ता, आलो लगेच. आणि आमची मंडळी आहे बघू शकत होता वनवामध्ये आमचे कॅप्टन निलेश गरज आणि मंडळी आम्ही मुद्दाम टाइमपास करायसाठी गेलतो. खरं तर आम्हाला बघायची होती आमची पेनकोलीवाड्याची मानाची पालखी, तर त्यासाठी आम्ही थांबलेलो. आणि मला असं वाटतं की ती पालखी आता गडावर आलेली आहे, तर फुल जोशान आम्ही आता चालल्या पालखी नाचाला. आणि मंडळी आपल्याला आपला भाऊ भेटला, आपली मंडळी सगळ्या मुलुंडवरनं आले. यस, मी मागाशी त्यांच्याच पालखीच्या सोबत आलो, त्यांना कदाचित माहीत नसेल पण मी त्यांच्याच पालखीच्या सोबत सरलो आणि त्या मला परत भेटलं तर मला लई बरा वाटतं. मंडळी आम्ही परत चालल्या होता फक्त नाचासाठी. दर्शनपर्यंत घेऊन झाल्या, डोंगरावरशी पण जाऊन आल्या आणि परत आता फक्त नाचासाठी आपली पेनकोलीवाड्याची मानाची पालखी आलेली आहे. त्याच्यानेच आम्हाला नाचायचे आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलो. तर आता ती फायनली आले आणि आता आमचा जोश तुम्ही बघायलाच होता बेकार जाईना. आता आम्ही गड उतरतो आणि आता आम्ही आहोत 5 पायरीच्या इथं. दादा गेला पाया पडला, त्यांनी दादाने विजयदा आम्ही तर मागाशीच घेतला दर्शन. मग आम्ही इथं बसल्यावर त्याच्यामध्ये ताक पिलाय, जरा पोटान ढवलतं, मग त्याच्यावर परत आंबा घाला, जरा आता बरा वाटलाय. आया बसल्यावर ते येतील तेव्हा मग आता परत इथं निघू. तर आम्ही उतरतो ना, आता आम्ही फायनली सगळे एकत्र झालो. तो विजयदाला भेटलेला तू की आम्हा कलवचा आमचा भेटला अगरबत्त्या घेऊन. अगरबत्त्या नव्हत्या ना, चायपत्ती. आणि आमची प्लॅनिंग झाली पुढल्या वर्षी वस्तीला यायची. इथं जागा बघतो आम्ही राहायला. विजयदा आमचा कुक होईल बोललाय तो होता. पुढच्या वर्षीची प्लॅनिंग आम्ही यंदाच करतो. दरवर्षी अशीच करतो पण दरवर्षी काही सक्सेस होई नाही. यंदा मला असं वाटतं होईल, पुढल्या वर्षी सक्सेस होणार नक्कीच. विजयदा आहे बोलल्यावर त्याचा नाद नाही, तो बेकार काम करतो. सगळं आणू राशन भरायला मार्केटला जाऊ सकाळची. मंडळी सगळा आता घेऊन झालाय, खाऊन पिऊन झालाय. आता आम्ही आता निघलो इकडे यायला, म्हणजे बाहेर जायला. मी आहे, विजयदा आणि बाला आहे. दादा सावते दोघं कुठं आहे ना का पत्ता नाही त्यांचा, कारण की दरवेळी कोण ना कोण आमच्या चुकताच आहे. पहिले तर हे चौघं हरवलेलं मी एकटाच होतो, नंतर विजयदा हरवलेला, नंतर परत भेटला, आता ते दोघं हरवले. भाई नाद नाही आमचा. आमच्या वेळी तर कोणी येऊ पण नका आमच्या भरोश्यावर लोक अर्धी चपाती सोडून जात नाही. की पोरं सोडल्या माझ्या भरोश्यावर. जाऊ दे, काय बोलायचं आता. मंडळी स्टँडवर आले आम्ही आता. एस टी स्टँडवानी गाड्या नाही, कसला बसलाय बघा बाला. हा, एक एस टी होती तर त्यान गर्दी जाम.
तर त्यानं काय आम्ही गेलो नाही. तर बोललो आता दुसऱ्या एस टीला जाऊ. आणि दुसरी एस टी मुरुडच्या 3 आहे, कर्जतच्या 2 आहे आणि पनवेलची 1 आहे, पण पेनची 1 नाही. तर यांची तोंडा बघा कशी झाली. आणि ते आया मला त्यांच्या तोंडा पण आता बघू असतो नशा. आणि बोलता बोलता बालाने इथं जुगाड काढलाय. हे बघा बसलं पिशवीवर. पिशवीवर बसलाय तो भाई, नाही ऐकत आता. पनवेलवाले इथं लाईन लावलेली, त्यांची तर भरली गाडी. ही बघा पनवेलवाल्यांची. आणि आता पेनवाले म्हणजे आपली लावलेली लाईन. ही बघा पहिला लाईन पहिला मी आपला कामच बेकार आहे. पाठीमागे आपली पब्लिक सगळी. ते बघा बालाचा काय चाललाय विषय नाही त्याचा. आणि आताच लाईन केलं स्टार्ट. आपण मीच विचारलं बाई कुठं कधी लागेल, तो तर लागेल तर पहिली लाईन लावून घेतली. आता नाही आता गाडी आली का डायरेक्ट पहिला आपला विषय चालू. डायरेक्ट बसायचा गाडी. आगामी का भेटले पहिला मीच होतो. बोललं का विषय नाही, पहिली येऊन शीटमिनी पकडली. आणि आमची आता बघता आता एस टी पण भरले. बोलल्या विषय नाही, बघू शकतो पाठीमागं सगळे एस टी चालले भरत. आणि आता आपल्या ब्लॉगचं होतं इथं भेटू आता पुढच्या ब्लॉग. टाटा बाय बाय.